नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम राम. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आजचं जे अपडेट आहे, जे रिक्वायरमेंट आलेले आहे आपल्याकडे SBIS 2025 ची रिक्वायरमेंट आलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थी मित्राचं स्वप्न बँकेमध्ये नोकरी करायचे, सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला करिअर घडवायचं, त्यासाठी खुश खबर आलेली आहे. ही व्हॅकन्सी आहे 112 जागेसाठी. टोटल 112 जागे आहेत. आता या ओपनिंग मध्ये कुठल्या पोस्ट आहेत, किती सॅलरी आहे, अप्लाय कधी करायचं आहे, जॉईनिंग कशी करायचे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण क्रायटेरिया एक जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला स्टेप 1 आहे. ह्याच्या व्हॅकन्सी ओपनिंग आहे टोटल 112, म्हणजे खूप साऱ्या पोस्ट आहेत फक्त 3 जागेसाठी. 3 म्हणजे कुठली पोस्ट? ज्युनियर मॅनेजर, मिडल मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर. ह्या 3 पोस्ट साठी या 112 SBI PO 2025 ची रिक्वायरमेंट आहे. ओके. आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की याचं एज काय, अप्लाय कधी करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, स्टेप बाय स्टेप सर्व जाणून घेणार आहोत. आता तुमचं एज आहे मित्रांनो, याला क्रायटेरिया आहे 25 इयर टू 35 इयर्स, म्हणजे 25 ते 35 वर्षापर्यंत जे काही विद्यार्थी ऍप्लिकेबल असतील याला, म्हणजे या क्रायटेरियामध्ये जे बसतील ते अप्लाय करू शकतात. दुसरं आहे ऍप्लिकेशन कधीपासून करायचं, 11/9/2025 ते 2/10/2025. लक्षात असू द्या, डेट नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात असू द्या. 11/9/2025 ते 2/10/2025 म्हणजे तब्बल तुमच्याकडे 1 महिना आलेला आहे, अजून वेळ गेलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना हे अपडेट माहित नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच अप्लाय करायचं आहे. ओके. ही ऍप्लिकेशन डेट आहे. तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये सुरुवातीला शॉर्ट लिस्टिंग होणार, नंतर इंटरव्ह्यू होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि तुमचं मेडिकल एक्झाम होणार. आता बँकेमध्ये नोकरी म्हटलं की सिलेक्शन प्रोसेस एवढी पण सोपी नसते आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर एवढी हार्ड पण नसते. सिंपल 4 स्टेप मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. पहिले शॉर्ट लिस्टिंग होणार आहे, दुसरं इंटरव्ह्यू, मुलाखत, फेस टू फेस इंटरव्ह्यू. नॉट बऱ्याच फील्ड मध्ये आता असं झालेलं आहे, AI चा जमाना असल्यामुळे, सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे मोबाईलवर, कॉम्प्युटर, पीसीवर किंवा विदाउट फेसलेस इंटरव्ह्यू घेतात. पण हा गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे फेस टू फेस इंटरव्ह्यू इथं होणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झाले, 10, 12 नंतर ग्रॅज्युएशन, हायर ग्रॅज्युएशन, व्हॉट एव्हर तुमचं जे शिक्षण झालेलं आहे याच्यासाठी जे अप्लिकेबल आहे त्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन तुमचं चेक होणार आहे गव्हर्नमेंटच्या टीम कडून. ओके. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमचं आहे लास्टला मेडिकल एक्झाम, म्हणजे तुम्ही फिजिकली फिट आहात, तुमचे त्यांचा आपला जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार मेडिकली एक्झाम मध्ये तुम्ही फिट असायला हवे. त्याचं सर्टिफिकेट सुद्धा याचं लागणार आहे, एक्झामचं सर्टिफिकेट. ओके. अशा प्रकारे हे तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मित्रांनो. आता सेकंड लास्ट आहे फीस. OBC EWS साठी आहे 750 रुपये फीस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी, आणि SC आणि ST तसेच दिव्यांगासाठी RS 0 फीस आहे. म्हणजे यांना फीसच नाहीये. ऑनलाईन ज्यावेळेस ऍप्लिकेशन करतात, तुम्ही जर SC आणि ST कॅटेगरी मध्ये असाल किंवा दिव्यांग असाल तर तुम्हाला 0 रुपये ऍप्लिकेशन फीस लागणार आहे. तुम्ही फॉर्म फ्री मध्ये भरू शकता. बट त्याच्या अगेन्स्ट काय मित्रांनो, OBC आणि EWS जर मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला इथे 750 रुपये शुल्क भरावा लागणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करता वेळेस. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो तिथं मल्टिपल पोस्ट साठी अप्लाय करायचं. यस, 100% तुम्ही करू शकता मल्टिप्लाय, पण त्याला हा जो शुल्क आहे तो प्रत्येक पोस्टला, जेवढ्या पोस्टला अप्लाय करताल तेवढ्याला 750 पर पोस्ट नुसार तुम्हाला इथे शुल्क भरावं लागणार आहे. म्हणून ही बाब कटाक्षाने लक्षात घ्या. OBC आणि EWS 750 रुपये. आता तिसरं सॅलरी, सगळ्यात आवडता विषय आणि महत्वाचा विषय. तुम्हाला ज्युनियर मॅनेजर, मिडल मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर या 3 पोस्ट साठी त्यांनी स्पेसिफिक क्रायटेरिया दिलेला आहे सॅलरीचा. तो मित्रांनो आहे ज्युनियर मॅनेजर म्हणून तुमचं जर सिलेक्शन झालं तर सॅलरीची रेंज, तुमच्या पगाराची रेंज आहे 48,000 ते 86,000. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कुठलं कन्सिडर करायचं, पण रेंज असते 48,000 पासून तुम्हाला सॅलरी सुरू होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे भत्ते असतात, त्याच्यामध्ये तुमचं डिडक्शन असतं, बऱ्याच गोष्टी असतात. पण तुम्हाला 48 इन हँड सॅलरी चालू होईल. त्याच्यानंतर 86,000 पर्यंत तुमचं सॅलरी तुम्हाला मिळू शकते ऍज पर त्यांचं प्रमोशन, त्यांचं जो काही क्रायटेरिया, तुमचं वेतन लागलेलं असतं 7वा 8वा, जे काही ऍक्शन ते स्टेप बाय स्टेप, डे बाय डे तुमची सॅलरी इन्क्रीज होणार. आता मिडल मॅनेजर, त्याची सॅलरी आहे 65 to 94K, म्हणजे 65,000 पासून 94,000 पर्यंत त्याची सॅलरी असणार आहे मिडल मॅनेजरला. आता आहे
सिनियर मॅनेजरला हे तर सगळ्यात जास्त आहे मित्रांनो, 86,000 ते 1,05,000, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष 1,05,000 ते 86,000 ते 1,05,000 पर्यंत तुम्हाला सिनियर मॅनेजर या पदासाठी सॅलरी असणार आहे. लक्षात असू द्या, ही सॅलरी तुमच्या आजच्या स्टेजला खूप मोठी आहे, तुमचं करिअर सेट होऊ शकतं. म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांनी गरज आहे जॉबची, गव्हर्नमेंट जॉबची, आणि बँकेत, विशेष करून बँकेत जॉब करण्याचं बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं स्वप्न असतं, हे स्वप्न तुमचं साकार करण्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला SBI 2025 ची रिक्वायरमेंट काढली आणि 112 साठी 3 पोस्ट, ही त्याची फीस, सॅलरी, सिलेक्शन प्रोसेस, अप्लाय एज, पोस्ट, सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला दिलेत. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, कुठलाही फॉर्म कसा भरायचा, पोस्ट कुठं कसं अप्लाय करायचं, कुठली लिंक आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन कुठल्या टायमापासून कुठपर्यंत करायचं, किंवा सिलेक्शन प्रोसेस, अजून काही तुमचं डॉक्युमेंटेशन मध्ये काही इश्यू येत असेल, किंवा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काही प्रश्न हवे असतील, किंवा त्याच्यामध्ये काही सोल्युशन हवं असेल, तुमचं फीस मध्ये काही तुम्हाला इश्यू असेल, त्याच्यानंतर सॅलरी मध्ये तुम्हाला अजून काही डाऊट विचारायचं असेल, कुठलीही स्टेप घ्या, तुम्हाला काही इश्यू असू द्या, जर इश्यू आला तर मला कमेंट करा, 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास मी बांधील राहीन आणि देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, तुम्हाला या पोस्ट अपडेट दिलं त्या कशा वाटल्या आणि ते तुम्हाला नक्की मला कमेंट मध्ये करून सांगा, जेणेकरून मला नवीन पोस्ट तुम्हाला अपडेट देण्यास आणखी उत्साह वाढेल आणि तुमचं करिअर सेट करण्यात माझा खारीचा वाटा मिळेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अपडेट मध्ये, नवीन अपडेट सोबत, नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, बेस्ट ऑफ, राम राम.